धुळे महानगरपालिकेत परभणी येथील उपायुक्त स्वालिहा मालेगाव याची कर संकलन तथा मूल्य निर्धारण अधिकारी म्हणून शासनामार्फत विनंतीनुसार नियुक्ती करण्यात आलेली आहे। धुळे शहरात अतिक्रमणाच्या विषयावरून अनेक ठिकाणी दररोज वाद निर्माण होत असताना महापालिकेने सुरू केलेले अतिक्रमण हटाव मोहीम अचानक का थांबवण्यात आली, असा प्रश्न आमदार अनुप अग्रवाल यांनी शुक्रवारी महापालिकेत आयोजित आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना विचारला। तसेच अतिक्रमण हटाव मोहीम न थांबविता ती सुरू ठेवा आणि शहरातील 5 कंदील, चाळीसगाव रोड, सुशीनाला आणि वडजाई रस्त्यासह शहरातील अनेक अतिक्रमण काढण्यात यावे अशा सूचना दिल्या। महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार विभागाकडून कामगारांना बांडी वाटप केले जात आहे। या योजनेला जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळत असल्याने शुक्रवारी जय हिंद महाविद्यालयाजवळील कामगार कार्यालयात नोंदणीसाठी महिलांनी झुंबड उडाली होती। सरकारने बियाणे तयार करण्यासाठी महाबीज, नॅशनल सीड कॉर्पोरेशन, शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत दिले जाते। मात्र यावर्षीपासून शेतकरी उत्पादक कंपनींना वगळल्याने दर्जेदार प्रमाणित बियाण्याचे उत्पादन कमी होऊन निम्न दर्जाचे ट्रुथफुल बियाणे जास्त विकले जाईल। शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी निर्णय घ्यावा अशी मागणी कृषी भूषण एड प्रकाश पाटील यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडे केली। शिरपूर तालुक्यात महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीच्या हक्कासाठी लढा देणाऱ्या लाखो आदिवासी बांधवांसाठी एक ऐतिहासिक दिवस ठरला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारने कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोग स्थापन करण्यास मान्यता दिली, असे सांगून आमदार काशीराम पावरा यांनी आनंद व्यक्त केला। शेतकऱ्याला आपल्या जमिनीतून चांगल्या प्रकारचे उत्पादन घेण्याकरिता जमिनीचा पोत चांगला असणे आवश्यक आहे। मात्र मागील अनेक वर्षापासून एकाच पद्धतीने पारंपरिक पीक घेतल्यामुळे जमिनीचा पोत आणि पिकांचे एव्हरेज खालावत चालले आहे। धुळे तालुक्यातील अस्थिव्यंग प्रकारच्या दिव्यांग बांधवांना कृत्रिम हातपाय कॅलिपर्स यांचे मोजमाप व साहित्याचे तत्काळ वितरण आमदार राम बदाणे यांच्या हस्ते करण्यात आले। बुधवारी पंचायत समिती धुळे येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी 105 दिव्यांग बांधवांनी नोंदणी करून लाभ घेतला। बोराडी ग्रामपंचायत अंतर्गत पर्यावरण दिवस उत्साहात झाला। यावेळेस कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंतप्रधान आत्मनिर्भर अभियान संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल रंदे होते। पिंपळनेर येथे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य तसेच आमदार मंजुळा गावित, शिवसेना जिल्हा प्रमुख डॉक्टर तुळशीराम गावित यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपळनेर येथे मोफत भव्य महाआरोग्य शिबिरात दिवसभरात 4200 रुग्णांची तपासणी करून विविध आजारांवर औषध उपचार व आवश्यक शस्त्रक्रियेबद्दल मार्गदर्शन रुग्णांना करण्यात आले। साक्री तालुक्यातील शिवाडी येथे खरीप हंगाम मोहिमेचा कार्यक्रम उत्साहात पार पडला। तालुका कृषी अधिकारी योगेश सोनवणे यांनी या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहून शेतकरी व महिला शेतकऱ्यांना खरीप हंगामातील योग्य बियाणे निवड, बीज प्रक्रिया आणि उगम क्षमतेचे महत्त्व पटवून दिले। दोंडाईचा येथे वीज ग्राहकांना विद्युत सुरक्षिततेबाबत जागरूक करण्यासाठी महावितरण दोंडाईचा विभागामार्फत विद्युत सुरक्षा सप्ताहानिमित्त विद्युत सुरक्षा जनजागृती रॅली व विद्युत सुरक्षा विषयक चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते।